जे सर आसात ते म्हणटात की 2,500 मतांनी मुख्यमंत्र्याक आमी फुडल्या 2027च्या इलेक्शनाक उडयतले म्हणटा. सो ताचेर कितें सांगता? ऑलमोस्ट तो सीएम पडलेलो म्हटलं त्यांनी. सो बॅलट वोट्स आहा पळय, बॅलट वोटाक लागून सीएम तो निवडून येयला म्हटलं. म्हणजे गिरीशान मुख्यमंत्र्यान फाटल्या 4.5 वर्सां काम केलं पळय न्ही, त्या कामाक तोड ना. ज्या वेळाचेर 2019 ते मुख्यमंत्री जाले त्या वेळाचेर नवीन आसतना प्लस कोविड जालो 2020 आनी 21 आनी हार्डली तांकां काम करपाची संद मेळ्ळी. विशय पॉझिटिव्हली विचार करात न्ही. गांवागांवान म्हणजे बशिल्ले सिटाचेर सुद्दां ठामपणे बसून काम करपाक त्या वेळाचेर टायम मेळूं ना. 19 वॉज ओन्ली समवॉट हाफ इयर आणि मागीर 20 आणि 21 पर्यंत कोरोना आणि 22 इलेक्शन. सो लोकांचे जनते कडेन खाशीनपणे वचून काम करपाची संद पळय जी आसा, जी पावरान बसून सत्तेर बसून जी फांस जाता ती तांणी केली. डेफिनेटली आता ते 2,500 न्ही, ते थंय जवळ जवळ हायेस्ट म्हळ्यार 5,500 प्लस मतांनी, हांव म्हाका एक्झॅक्टली फिगर ना पण 5,000 प्लस 6,000 प्लस मतांनी जिखून येतले. बरोवन घे, इतलो आमचे खात्री आसा काम केल्ल्याची. सो तांकां परत म्हटलें न्ही हांवें डे ड्रिमींग किंवा स्वप्न कितें आसा तें पळोवनी तांकां यंग जनरेशन फाटले 15-20 वर्सांचे पयलीं कितें केलां, इवन गोंयान कितें केलां ताचे प्रश्न आसा ताचे उत्तर विचारता. ओके सर, तुम्ही दिल्ली व्हिजिट करून येयले, BL संतोषाक मेळ्ळे आनी प्लस तुमची एचएमा कडेन मिटींग जाली रिगार्डिंग एसटी रिजर्वेशन. सो कशें कितें डिस्कशन जालें? बरें जालें. एक म्हटल्यार एक आमचो रुटीन जे काम आसा ते कामाचो भाग हो भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक कामाचो हो जो नियाळ आसा तो नियाळ आमकां 2 महिने 3 महिने आणि एक्शन प्लॅन हो आमकां दिवचोच पडटा, तो करचो पडटा, जेणे करून लायन काम करपाची पद्दत आनी फुडें कशें वचपाचो एक रोडमॅप. त्या अनुसार माननीय BL संतोषजी हांचे कडेन बैठकी जाली आनी चर्चा जाली आनी गोंयच्या संदर्भांत वार्तालाप जाले आनी ते येतले म्हयन्याच्या एंडा पर्यंत हांगा फुडलो ड्यूक करचो, म्हणजे संघटनेच्या पद्दतीन आमकां मार्गदर्शन करपाक. त्याच बरोबर माननीय अध्यक्ष जी नितीन दबी हांकांय मेळप आसा, ते फुडल्या विकान केन्ना तरी जातले, म्हणजे परत वचचे पडटले, कारण ते नाशिल्ले, ते झारखंड हांगा ते आशिल्ले कारणान मंगळार आयज पर्यंत काल पर्यंत, मागीर काल ते दिल्ली पावले म्हणटकीर परत वचचे पडटले. आनी एकंदरीत पक्ष घट करप, पक्षाचे सिनियर कार्यकर्ते, ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आणि सगळे कार्यकर्त्यांची रचना आसा ती व्यवस्थितपणे करून फुडें आसा. एसटी रिजर्वेशनाचे टॉक्स आहा पळय ते केन्ना म्हटले जातले, इम्प्लिमेंट केन्ना म्हटले करता? 27च्या इलेक्शनाच्या पयलीं काय जावंक जाय, कारण तांचो अधिकार आसा तो आणि त्यानुसार व्यवस्थितपणे रिप्रेझेंटेशन परत दिवपाचें ना, पण एक प्रक्रिया फाल्यां कळपाक जाय, म्हणजे इलेक्शन कमिशनांनी ताच्या फाटल्यान लागपाक जाय. म्हणजे हो कितें स्टंट न्ही, कोणी काँग्रेसवाले उलयतात आनी कारण ते तांकां उलोवपाक तोंड आसा पण करपाक कोण आसा, करपी आमचेच सरकार. आज पर्यंत एसटी भावांक, SC भावांक OBCच्या जे स्किम्स आसतल्यो किंवा प्रमोशनल आनी ते रिजर्वेशन आसतलें ते भारतीय जनता पार्टीनूच दिल्लें आसा. आनी म्हणटकीर हो फुडचो तो टप्पो आसा तो मुद्दामून तो मेळूंकूच जाय. पण जी प्रक्रिया जी आसा ती प्रक्रिया खंयच चुकची न्ही आनी थंयच कायद्याच्या चौकटीन खंयच अडकची न्ही, होय विशय आसा. त्यानुसार आमी सगळे कांयच हें दवरनासतना तांचे कडेन मेळून ते फुडली प्रक्रिया तांकां करपाक जाय.